थँक्यू सो मच. लग्न करून आलं परत केलं तुम्ही. कोण? मित्रांनो, वेलकम टू द डे 240 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्नील थिंग्स. आपण आलेलो आहोत अंदमानला, हॅवलॉक आयलँडला आहोत आपण. आणि आपण इथं आलेलो आहोत कारण की आपली ॲनिव्हर्सरी आहे लग्नाची. ती सेलिब्रेट करायला, आपण चिल करायला अंदमानला आलेलो आहोत. 2 दिवस आता आपण इकडे असणार आहोत हॅवलॉक आयलँडला. सनसेट ऑलमोस्ट होत आला. हा दिवस पण ॲक्च्युली संपत आला आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये अख्खा दिवस गेला आहे, पण ठीक आहे, कोणी नाही आहे बीचवर. सुंदर सनसेटची लाईट आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत, ड्रोन उडवणार आहोत. चला सुरू करूया. किस्मत को है ये मंजूर, क्या कीजिए किस्मत को है ये मंजूर, क्या कीजिए मिलते रहे बादस्तूर, क्या कीजिए दिल कह रहा उसे मसलसल कर भी आओ. सो आपल्या ड्रोनचा ऑफिशियल पहिला क्रॅश आहे हा इन अंदमान. हसपत आहे मुंबईत झालं. काल ड्रोन उडवल्यानंतर लास्टचा शॉट जो होता परत येताना, तेव्हा मी ड्रोनमध्ये मागे होता, ठीक आहे, आणि मी असं इथे चालत होतो. म्हटलं माझ्या डोक्यावर ड्रोन आला, मी ड्रोन खाली गेली, पण त्याच्यासाठी ते पुढची की दाबून ठेवायला लागतं. ते जॉयस्टिकवर असं पुढे करून तसं मागून येत होतं, लांब होता येत होता, आणि मी चालतोय, म्हटलं आता येईल आता येईल आता येईल, तर रूम असा आवाज आला. मी वरती बघितला, डायरेक्ट पुढे गेला ड्रोन. पुढे गेला तो डायरेक्ट झाडातच गेला ड्रोन, आणि मग ड्रोन करत खाली आला. पण टेन्शनची काही गोष्ट नाही, कारण की निखिलला मी फोन केला, मित्राला. तो बोलला की आरामात रिपेअर होऊन जाईल, 1 दिवसाचं काम आहे. मला एवढा कॉन्फिडन्स तू दाखवतेस तर होत असेल. तर असा विषय आहे. आता ॲनिव्हर्सरीची ट्रिप या नोटवर चालू झालेली आहे. आणि ठीक आहे, आपल्याकडे दुसरा ड्रोन आहे आपला, दॅट इज आपला निओ. पण तो काय आता म्हणजे तो असा फार लांब जात नाही, पण ठीक आहे, थोडं वाटतं आहे.
नेहमी आपल्याला वाटतं तसं काय वाईट झालं की नाही व्हायला पाहिजे होतं, तेच वाटतं मला, बाकी काही वेगळं वाटत नाही. पण ठीक आहे, रिपेअर होतो आहे तर काय टेन्शन नाही. आणि ड्रोन आहे म्हटल्यावर कधी ना कधी क्रॅश होणारच, मोबाईल आहे म्हटल्यावर कधी ना कधी खाली पडणारच, पाकिट आहे म्हटल्यावर कधी ना कधी हरवणारच, असं वाला सीन आहे हा. कधी ना कधी क्रॅश तर होणारच. तसंच एक झालं माझ्याकडनं क्रॅश, यार एवढं काय याच्यामध्ये, असं मी मलाच सांगतो आहे. सो पण ठीक आहे, मला असं वाटतं की या ब्लॉग पण इकडेच मी संपवायला पाहिजे, कारण की माझ्याकडे बोलायला काय नाही आणि काय नाही जास्त माझ्याकडे. तर काल ठोकल्यानंतर मी शांतपणे जेवलो, झोपलो, डायरेक्ट लवकर झोपलो काल. ॲक्च्युली 9:30-10ला झोपलो मी. आणि कारण की आज आमची ॲनिव्हर्सरी, काल नव्हती, काल विशेष ट्रॅव्हलिंगमध्ये बऱ्यापैकी दिवस गेलो, पण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि थोडं चिलच करणार आहे आज. असं काय आम्ही हेवी ॲक्टिव्हिटीज आणि टुरिझम नाही करणार आहे. आम्हाला आवडतं की शांतपणे झोपून राहा, चिल करा, लेट उठा, असं सगळा विषय असतो. स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग असे सगळे आयटम आहे तिकडे, त्याच्यापैकी ॲक्टिव्ह नक्की करू आम्ही, कारण की साजरा तर करायला लागेल. 3 वर्ष झाली लग्नाला, क्या बात आहे, कळत पण नाही, कळलं पण नाही. माय गॉड, 3 वर्ष झालेत. तुम्हाला कळत असेल की मी असं एकदम एक्सायटेड हे नाही आहे, ते ड्रोनमुळे ना ॲक्च्युली, पण इन जनरलच खूप काम चालू आहे सध्या, तर आराम करणं हा माझा प्रायोरिटी झाला आहे आता. ऑफकोर्स आज ॲनिव्हर्सरीला सेलिब्रेट तर करावा लागेल, त्यासाठीच आलो इकडे. ॲक्च्युली मी आराम करायला आलो आहे, चिल करायला आलो आहे. दॅट इज ओनली द सेलिब्रेशन. द सेलिब्रेशन इज की आराम करा. तुम्ही जसे 30 वर्षाच्या पुढे जाता, मग तुम्हाला समजतं की द बिगेस्ट प्रिव्हिलेज इज हॅव्हिंग टाईम अँड स्लीप. सो टाईम तर त्यांना आपला होतं ज्यांना जे बिझी असतात, आणि स्लीप पण ॲक्च्युली त्यांनाच आपल्या होतं. तर ज्यांना झोप नाही मिळत आणि टाईम नाही मिळत, त्यांना टाईम मिळणं आणि झोप मिळणं हे किती प्रिव्हिलेज आहे हे तुम्हाला समजेल हळूहळू जशी तुम्ही म्हातारे होत जाल. मी काय म्हातारा नाही झालो आहे, ते एकच असं बोलतो आहे, पण वय वाढतं तसं ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. त्याच्यामुळे हे सेलिब्रेशन आहे. खूप झोपणं, आरामात काहीच न करणं हे सेलिब्रेशन आहे. हे जे 30sमध्ये आहेत त्यांना हे रिलेट होत असेल मी जे बोलतो आहे ते. अँड बघूया आजचा दिवस आपला कसा जातो आहे. बट हा व्लॉग आपण इकडेच संपवूया. एक दुःखद घटना घडलेली आहे आपल्या ड्रोनसोबत. सो भावपूर्ण एक श्रद्धांजली त्या माझ्या ड्रोनला, आणि लवकर बरा हो असा मेसेज टाका कॉमेंटमध्ये. मुंबईला गेल्यावर त्याला रिपेअरिंगला टाकीन मी, आणि मग आपण त्याच्यावर अजून एक ब्लॉग बनवू की रिपेअर झाल्यावर कसा झाला आहे, काय झालं आहे वगैरे. बट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. सॉरी आज असं कॉन्टेंट नव्हता, बट जे होता ते होता, जो दिवस होता तो होता माझ्यासाठी. इथे लवकर पण होता आणि दिवस, त्यामुळे काय जास्त काही मला करता आलं नाही. बट बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला ॲनिव्हर्सरीची तयारी करायला घेतो. सबस्क्राइब राइट नाउ. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन कंप्लेंट करें.